धाराशिव जिल्ह्यातील होतकरू तरुण तरुणींना रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एक महत्वाकांक्षी संकल्प हाती घेतला आहे. आगामी 2026-27 आर्थिक वर्षात तब्बल 108 नवे उद्योजक घडवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ मार्गदर्शनच नाही तर प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी संपूर्ण मदत दिली जाणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच शासनाच्या विविध योजना आणि अनुदानांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर तयार झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही मदत केली जाणार आहे. या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नियंत्रण समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती अर्जदारांची छाननी करून योग्य उमेदवारांची निवड करणार आहे. या उपक्रमात शेळीपालन, कृषी प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास इंधन, ई वेस्ट आणि सोलार स्क्रॅप रिसायकलिंग सारख्या आधुनिक उद्योगांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. इच्छुक तरुणांसाठी 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी प्रतिष्ठान भवन धाराशिव येथे विशेष परिषद आयोजित करण्यात आली आहे. तरुणांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. 108 उद्योजकांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगाराची संधी मिळणार असून धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे, अशी अपेक्षा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.